रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ लोकरवन पूल बनला धोकादायक। नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास। अतिवृष्टी काळात विद्यार्थी आणि रुग्णांचे होत आहेत मोठे हाल। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड पंधेरी लोकरवन खाडीपट्ट्यातील गावाकडे जाणारा पूल धोकादायक बनला असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। पुलाची उंची कमी असल्याने अतिवृष्टी काळात वारंवार वाहतूक विस्कळीत होऊन संपर्क तुटला जात आहे। म्हाप्रळ लोकरवन मार्गावरील पुलावरून अतिवृष्टी काळात 5 ते 6 फूट पाणी जात असल्याने खाडीपट्टीतील गावाकडे जाणारा मार्ग पूर्णपणे ठप्प होतो। पुलावरील पाणी पातळी कमी झाल्याशिवाय पूल पार करून जाता येत नाही, त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसुविधांना सामोरे जावे लागत आहे। तसेच आजारी रुग्ण, शाळकरी विद्यार्थी यांनाही मोठा फटका बसत आहे। त्यामुळे या नदीवरील पुलाची उंची वाढवून नवीन पूल मंजूर करावा अशी मागणी पंचक्रोशीतून केली जात आहे। मात्र गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला शासनाकडून केराची टोपली दाखवली जात आहे। माझं नाव सरफराज दाऊद म्हाळुणकर, मी राहणार म्हाप्रळ नवानगर। ठीक आहे, इथे सर्वप्रथम त्रास म्हणजे येणारी शाळेची मुलं, लहान लहान मुलं असतात आणि या ब्रिजवर कमीत कमी 6 ते 7 फुटाचं पाणी भरतो। पोरांचं शाळेचं पण नुकसान आहे आणि वाहतूक संपूर्णपणे बंद होते। नेहमीसाठी शासनाकडे या गोष्टीची माग करत असताना शासनाने कोणताही अजूनपर्यंत लक्ष दिलेलं नाही सर। ठीक आहे, वातावरण एकंदर असं आहे इथे तर लहान लहान गाड्यासुद्धा, कोण लेडीज आहेत, कोण टीचर्स आहेत लेडीज, त्यांना एवढा त्रास होतो की आम्ही लोक सहकार्य करून कशी तरी इकडून तिकडे गाड्या आणत असतो। एकंदर म्हणजे खूप परिस्थिती बिकट आहे, लोकांची शेती खराब होते। आज इथं एस टी जात नाही, जो गोरगरीब आहे ज्याच्याकडे गाडी नाही तो एस टीच्या प्रवासाने जात असतो, त्याची पण अवस्था खूप बिकट आहे, त्याला जाता येत नाही। इथे बिचारे रात्रभर बसून राहतात, कधी कधी 2-3 दिवस इथं पाणी राहतो, साहेब कोणच लक्ष टाकत नाही। खूप परिस्थिती बिकट आहे। वरून येणारा कचरा सगळ्या गाळ्यामध्ये जाम झाला की पाणी आलं होतं। असं नाही की पावसाळ्यातच त्रास आहे, मोठा पाणी पण ज्या वेळात मोठा पाणी येतो त्यावेळेस सुद्धा या ब्रिजवर पाणी भरलेलं असतो। लय बेकार परिस्थिती आहे सर आणि याची नोंद शासनाने अगदी खरंच घ्यावी, कारण खूप त्रास होतोय शाळेच्या पोरांपासून सगळ्यांनाच खूप त्रास आहे। लय बिकट परिस्थिती आहे। तर माझी नम्रतेची विनंती आहे शासनाकडे की खरंच या ब्रिजवर या लोकांनी लक्ष टाकावं म्हणून, खूप उपकार होतील।